family very much and I love myself so much. ओके. Thank you. मॉर्निंग रुटीन सांगा आता. Morning. येस. Okay. एलियर बघून मॉर्निंग सांगितलं चालतं ना मॅम थोडंफार. तयार करा म्हटलं होतं ना मी. हा? उद्या न बघता सांगायचंय बरं का. आज बघून सांगा. ठीक आहे. My morning routine. I walk in the morning 6 o'clock. I stretch my arm and then get out of my bed. First, I drink a glass of warm water. I brush my teeth in 2-3 minutes. I wash my face with a face wash. I comb my hair and see myself in the mirror. Then I wear comfortable morning clothes. Yes. I make my bed before leaving the bedroom and I go to the kitchen and I turn on the gas for making tea. Then I have my tea. मॅम ते I have my tea आहे ना ते? हां. हॅव कसं होऊ शकते तर काय हॅवच असते ते? हॅव म्हणजे खाणे पिणे या I have my tea. हां. I make my breakfast, then I eat my breakfast, reading the news in the newspaper. ओके. Huh? Now today we will learn the use of my. Use of my. Your. Use of My. my म्हणजे माझा माझी माझे माझा माझी माझे. Then we will learn the use of your. Your चा अर्थ आहे तुझा तुझी आणि सांग त्यांना तुझे. येस. त्यानंतर हिज HIS हिज म्हणजे त्याचा त्याची त्याचे. त्यानंतर अजून एक शब्द शिकणार वाक्य आपण हर. हर मीन्स तिचा तिची तिचे. अँड इट्सचा अर्थ आहे त्याचा त्याची त्याचे किंवा तिचा तिची आणि तिचे. दिस इज युज्ड फॉर नॉन लिव्हिंग म्हणजे निर्जीव वस्तू, बर्ड्स अँड ॲनिमल्स. दिस वन लिहून झालंय की सांगायचंय मला? झालंय? लिहून झाले का? हॅलो रेश्मा मॅडम. एक मिनिट लिहिते मॅम मी. ओके. अजून कोणतरी जॉईन झाले आपल्याला? मॅम झाले. येस शुभांगी. शुभांगी मॅम प्लीज टेल नीट माय दिसत सेल्फ. नाही मॅम ना ब्लर का दिसतंय ते? माय सेल्फ सांगा शुभांगी मॅडम. हो सांगते मॅडम. My name is Shubhangi. I am from Pune. My education is Bachelor of Commerce. Now I am housewife. I am 40 years old. My hobbies are reading and writing, motivated thoughts. I have two daughters. First in 10th, second in 7th class. एवढंच लिहिलंय मॅडम. ओके. देन मॉर्निंग रुटीन. मॉर्निंग रुटीन
I wake up at morning 6. I wake up at 6 o'clock in the morning. I stretch my arms and then I get out my bedroom. First, I drink warm water. I brush my teeth for 2 or 3 minutes. I wash my face with cold water. Then I comb my hair and see myself in the mirror. Then I wear comfortable morning clothes. I make my bed before leaving the bedroom. I go to the kitchen, then I turn on gas, make my tea, and then I have my tea while reading newspaper. न बघता सांगितलं तुम्ही. नाही मॅडम, मी वाचून सांगितले. मी मेसेज टाकला होता ना ग्रुपवर, तुम्ही दोघींनी पण प्रिपेअर नाही केलं. बोलायला कधी शिकणार मग आपण? यू हॅव टू प्रिपेअर द टॉपिक्स गिवन. ओके, उद्या न बघता सांगायचंच आहे कंपल्सरी. रोज एक टॉपिक कसं कव्हर Okay, होणार ma'am, ठीक आहे. मग? एका टॉपिकला जर 4 दिवस दिले तर. नाउ आय विल आस्क सम वर्ड्स. शब्द विचारते मी आधी. मी मराठीतून विचारते, तुम्ही इंग्रजीतून सांगायचे मला. ससा, रॅबिट, हत्ती, एलिफंट, Elephant. पोपट, Parrot. पॅरेट, Parrot. चिमणी, स्पॅरो, Sparrow. बकरी, गोट, Sheep. Night. शिप म्हणजे मेंढी. ओके, साप, Okay. स्नेक, Snake. माकड, Monkey. मंकी, सिंह, लायन, Lion. मुंगी, Ant. अंट, फुलपाखरू, Flower. बटरफ्लाय, Butterfly. बटरफ्लाय, कावळा, क्रो, मोर, पिकॉक, अंडे, एग, कोल्हा, Wolf वगैरे आहे का? वुल्फ किंवा कोल्हा. वुल्फ म्हणजे लांडगा. रस्ता, रोड, Road. कोंबडा, Cock. संत्री, हा? संत्री. काय सांगितलं? Orange. ऑरेंज, हा. ऑरेंज, शाईची दाऊद, इंक पॉट, Ink. पतंग, काइट, Kite. घर, हाऊस, House. घरटे, नेस्ट, आता सांगा. ही मुंगी आहे. हे वाक्य कसं बोलाल? I and ही मुंगी आहे. दिस इज I आर्ट, am an I am an कसं होईल? ant. I नाही, am ती ना. म्हटलं तर मी मुंगी आहे. मी मुंगी आहे का? नाही सॉरी, म्हणजे की मला मी ती होतं ना. पाठीमागची रिव्हिजन करायची आहे बरं का. हा पेन आहे. दिस इज द पेन, Pen. ते आकाशातले तारे आहेत. In the star. नाही ते होते का मॅम? There are stars stars म्हटलं in तरी the चालेल. sky. हा. हा टेबल आहे. दिस This इज is द the टेबल, table. ती पेन्सिल आहे. He pencil. They are. दिस इज द पेन्सिल, दिस आणि दॅट इज अ पेन्सिल. तो मुलगा दॅट इज द आहे. पेन्सिल,
He is a boy. तो कुंभार आहे. He is a potter. हम्म. Potter. ते झाड आहे. That This is is the tree. That is the tree. the हे tree. झाडाचे पान आहे. This is the leaf. काय पण leaf आहे का? लीफ. दिस इज अ लीफ किंवा इट इज अ लीफ. तो ड्रायव्हर आहे. He is a driver. This is the driver. He is driver. ही गाय आहे. He is cow. He is the cow. ही He is काऊ the cow. नाही येत नाही. नो यू कॅनॉट यूज ही फॉर काऊ. He is इथं आता दिले ना बर्ड्स हा? अॅनिमल्स साठी काय वापरतात. इट इज अ काऊ. It is a हा. cow. it is a cow. Okay, now we will learn about my, your, his, her and its. आता ही जी सगळी सर्वनामे आपण लिहिली, my, your, his, her and its, they are called as possessive pronouns. Possessive pronouns. Possessive pronouns म्हणजे काय सांगतात तर ती एखाद्या वस्तूवरती आपला मालकी हक्क दाखवतात. फॉर एक्झाम्पल, हा माझा खडू आहे. या खडूवर आता कोणाची मालकी आहे. माझी. सो हाऊ आय विल राईट द सेंटेन्स. दिस इज माय चॉक. माय इज द possessive pronoun. दिस इज माय चॉक. हा माझा चॉक आहे. लिहायचंय तुम्ही पण. जुई माझी बहीण आहे. हे कसं येणार वाक्य सांगा बघू. जुई माझी बहीण आहे. Zui is my sister. येस. जुई इज माय सिस्टर. हे माझे घर आहे. This is my house. This This is my. is my house. ते पहिलं वाक्य काय आहे? This is my This is my chalk. chalk. Zui is my sister. My is the possessive pronoun. This is my house. हे माझे घर आहे. हा माझा क्लास आहे. That is my tab. This is my This my This is. class. हा माझा क्लास आहे. is my house. This is my class. Class is your हे तुझे पुस्तक आहे. तुझे म्हणजे your. This is your book. This is your This is book. your book. Yes. This is your book. तुझी साडी Book. खूपच छान आहे. Your saree is so beautiful. Your sari is so beautiful. Your sari is so beautiful. राजू तुझा भाऊ आहे. Raju is your brother. नाही करायचं चालू राहू दे. राजू is your brother. हे तुझे शेत आहे. हा ते हे तुझे शेत आहे. शेत. This is your farm. That is your farm. This is your farm. This is your farm. आम्ही इथं दॅट पण चालेल ना. दॅट पण चालेल. जवळ असेल तर दिस, लांब असेल तर दॅट.
मोहिनी तिची आंटी आहे. हा काय सांगितलं? मोहिनी ही तिची म्हणजे हर. हा आता हरची वाक्य मोहिनी इज हर aunt. हा. Auntie. मोहिनी Yes. is her aunt. She is का her? मोहिनी इज हर She. आंट और आंटी म्हटलं तरी चालेल. तिची आई दयाळू आहे. तिची हा? आई दयाळू आहे. His mother is. तुमचा आवाज नाही येत आहे. Her mother is. पुढं काय म्हटलं तुम्ही? काइंड दयाळू. काय? हा. तुम्ही सांगा वाक्य अशी. Is. तिच्या बांगड्या खूप महाग मॅम मी आहेत. मागे हर Her बँगल्स bangles आर are. सो कॉस्टली. तुम्ही सांगायचा प्रयत्न करा हरची वाक्ये. बघा सांगा. Madhu is so beautiful. नाही आपण हरची वाक्य घेतोय ना. हर वापरायचं आहे. her dress is हम्म. So beautiful. her dress is very beautiful. ते झालं ना ब्युटिफुल. हे ते सारी झाली आहे की नाही. हर ड्रेस इज पिंक इन कलर म्हटलं तरी Her चालेल. dress color. येस Color. Her dress is pink color. इन कलर. ओरडून बोलू नका. Dress is pink color. हा. आता हर म्हणजे त्याची. आता आपल्याला मुलाबद्दल मुलाच्या माहिती His father is farmer. हीच Yeah. वाक्य घ्या. Huh? He taxi is silent. हिज फार्म हाऊस. त्याचे फार्म हाऊस खूप छान आहे. हिज फार्म हाऊस इज व्हेरी नाईस. त्याचे Very nice. फार्म हाऊस त्याचे. त्याची शाळा खूप लांब आहे. त्याची शाळा. her school त्याची शाळा खूप It's लांब so far. आहे. हिज स्कूल her इज school His is school is so far. सो फार. In the house का तसं नाही तेवढंच. अजून सांगा हिजचे वाक्य. His father is farmer. हा चालेल. रोमा इज हिज कझिन. तुम्ही काय सांगितलं. हिज फादर इज अ फार्मर. His father is farmer. आता आपण इटची वाक्य बघूया. इट इज अन ईगल. तो एक पक्षी घार पक्षी आहे. इट इज अन ईगल. इट्स विंग्स. बघा आता इट्स विंग्स आर व्हेरी लार्ज. ती घार आहे आणि
तिचे जे पंख आहेत ते कसे आहेत, खूप मोठे आहेत. इट्स विंग्स आर व्हेरी लार्ज. इट्सचा वापर करण्यासाठी आधी हे वाक्य घेतलं. इट इज अन ईगल. ती घार आहे. तिचा, तिची, तिचे. इट्स विंग्स आर व्हेरी लार्ज. दिस इज युअर ईगल म्हणजे घर का मॅम? दिस इज युअर बॉक्स. आवाज येतच नाही. बाकीचा आवाज येते बघा मध्ये मध्ये. इट्स लीड इज ओपन. हा तुझा बॉक्स आहे आणि त्या बॉक्सचे टोपण हे काय आहे, उघडे आहे, ओपन आहे. इट्स इट किंवा इट्स हे निर्जीव वस्तू, प्राणी, पशु पक्षी यांच्यासाठी वापरले जाते. दिस इज माय पॅरट. दिस इज माय पॅरट. आणि त्याची चोच लाल आहे. इट्स बीक इज रेड. इट्स बीक इज रेड. झाले का? हो झालंय. Yes, ma'am. Okay, now we will start new topic, that is our, your and their. याच पद्धतीने हे सुद्धा पॉझिटिव्ह प्रोनाउन्सच आहेत. आवर. आता आवर म्हणजे आमचा, आमची, आमचे. माय म्हणजे माझा, माझी, माझे. आता हे फक्त माझ्या एकटीचं असेल तर माय. आता आवर शिकणार आपण. आवर मीन्स देअर कॅन बी 2 or more persons. फॉर एक्झाम्पल मगाशी आपण क्लासमध्ये एक वाक्य घेतलं की दिस इज माय क्लास. हा माझा क्लास आहे. इथे आपण जर आवर वापरलं तर काय होईल, दिस इज आवर क्लास. हा आमचा क्लास आहे. दॅट इज आवर. आवर, देन युअर. अजून एक काय शिकणार आज आपण, दुसरा हेडिंग लिहून घ्या. आवर. आवर मीन्स आमचा, आमची, आमचे. त्यानंतर युअर. युअर म्हणजे तुमचा, तुमची, तुमचे. मगाशी पण एक युअर झालं, दॅट वॉज सिंग्युलर, एक वचनी. तुझा, तुझी, तुझे. आणि प्लुरल जर असेल, अनेक वचनी जरी असलं तरी युअरच वापरतात. युअर म्हणजे तुमचा, तुमची, तुमचे. आणि अजून एक शिकणार आपण देअर. देअर मीन्स व्हॉट, त्यांचा, त्यांची, त्यांचे. प्लुरल, खूप जण जर असतील तर. ओके. आता बघा आवरची वाक्य घेऊया आपण. हा आमचा क्लास आहे. This is our class. दिस इज आवर क्लास. आमचा क्लास खूप मोठा आहे. Our class is big. is very big. आवर क्लास इज व्हेरी बिग. तुम्ही पण सांगू शकता अशी वाक्ये. या तुमच्या खुर्च्या. This is our family. येस. This is our family. दिस इज आवर फॅमिली. ही आमची फॅमिली आहे. आमची फॅमिली खूप मोठी आहे. Our family is very big. विद्यार्थी काय ते म्हणतो. आवर फॅमिली इज व्हेरी बिग. भारत
आमचा देश आहे? India is our My country. India is our country. इंडिया इज अवर कंट्री. आता युअरची वाक्य घेऊया. UN आहे का ते? येस. These are आणि ते काय होतं? your pens. हे करायला तुमचं लागली ना? पेन थोडंसं आहे. प्रोटेक्ट करायला. बघा युअरचा अर्थ युअर म्हणजे तुमचा, तुमची, तुमचे. हे तुमचे These पेन are आहेत. your pen. These are your pens. हे तुमचे पेन आहेत. तुम्ही सांगायचा प्रयत्न करा अशी वाक्ये. This is your book. नाही. आता These are plural. अनेक वचनी घ्यायचे आपल्याला, एक वचनी नाही. These are your friends. हा. These are. These are your friends. हे तुमचे मित्र आहेत. ही तुमची खेळणी आहेत. These are your toys. Toys. These are your toys. मराठी ही त्यांची भाषा आहे. Marathi is Their language. His language is Marathi. नाही. their language. मराठी is their language. त्यांची भाषा अवघड आहे. त्यांची His भाषा language is difficult. Very yes, difficult. their language is difficult. हे आमचे वर्तमानपत्र आहे. These are our newspaper. आता आर वापरलं This is our newspaper. दिस इज आवर न्यूजपेपर किंवा दीज आर आवर न्यूजपेपर्स. हा, दोन्ही चालतात. दिस इज आवर. तुमचा आवाज जरा मॅम मध्ये मध्ये ब्रेक होतोय हो. जरा रेंज मध्ये जाऊन बसा. दिस इज आवर. नाही रेंज आम्हाला रेंज आहे. तुमचा आवाज language. Videos are very difficult. मॅम काय दिसतच नाही, काय झालंय? तुम्हाला रेंज नसेल. शिवानी मॅम तुम्हाला दिसतंय? दिसतंय मॅम. हां. तुम्ही सैनिक आहात. हा तुमचा कॅम्प आहे. हे पुसू का? You are soldiers. हो झालंय मॅम. हा तुमचा कॅम्प आहे. दिस इज युअर कॅम्प. हा तुमचा कॅम्प आहे. ते तुमचे ऑफिस आहे. ते तुमचे ऑफिस आहे. This is your office. येस, दॅट इज युअर They ऑफिस. are. It's That is your office. येस.
This is our aeroplane. This is our दिस इज अवर एरोप्लेन. ती तुमची फॅक्टरी आहे. our airplane. ती तुमची फॅक्टरी आहे. That is your family. दॅट इज युअर फॅक्टरी. ओके, एकदा वाक्य वाचा मग थांबूया आपण. शुभांगी मॅडम वाचा. Factory मध्ये का family. आणि टॉपिक प्रिपेअर करायचे बरं का. टॉपिक प्रिपेअर केल्याशिवाय येस That is your टॉपिक उद्या कंपल्सरी प्रिपेअर करायचंच आहे. आणि मी आज अजून एक दुसरा टॉपिक पण देणार आहे. ऐकून घ्या, बंदेमध्ये बोलू नका. आणि दुसरा टॉपिक पाठवणार आहे, तो पण लिहून ठेवायचा आहे. उद्या दिलेल्या टॉपिक वर बोलायचं आहे दोघींनी पण. मॉर्निंग रुटीन बोलायला सांगितलं होतं ना आज, बघून बोलायचं नाही. मॅम मला तुमचा आवाज आवाज ब्रेक होतोय ना मॅडमचा. बरं ठीक आहे, वाचन करा. हो मॅम आवाज ब्रेक होतोय तुमचा. Your voice is breaking, ma'am. आता येते का बघा आवाज. हो येतोय. हो येतोय. हा, दोघींनी पण उद्या मॉर्निंग रुटीन व्यवस्थित बोलून दाखवायचं आहे. आणि मी अजून एक टॉपिक देणार आहे, तो पण प्रिपेअर करायचा. टॉपिक प्रिपेअर करायचे आहेत कंपल्सरी. बोलल्याशिवाय बोलायला कसं येणार ना आपल्याला. होमवर्कचे फोटो थोडे पाठवते. मॅडम मी पण जॉईन झाले का? आता क्लास संपत आला की. शुभांगी सोबत मी पण जॉईन झाले. कोण नाव काय? शीतल. माझा मोबाईल खराब झालाय ना म्हणून. ओके. शीतल शीतल. ठीक आहे, चालेल. मॉर्निंग रुटीन प्रिपेअर करायचं आहे बरं का टॉपिक. ठीक आहे. हो. Yes.